हा ग काय काय आई आप्पा काहीतरी सांगतायत बघा ना, मला काही कळतच नाहीये. काय झालं आप्पा? त्रास होतोय का? मी डॉक्टरांना बोलवू का? हे आप्पा ही आप्पा ही जानू माझी लेक, मी सांगितलं ना तुम्हाला. अप्पांनी आईला माझ्याबद्दल काही सांगितलं तर नसेल ना? जर का तिला काही कळलं तर तिला खूप प्रश्न पडतील आणि मी आता त्या प्रश्नांना सामोरी नाही जाऊ शकत. वास्तू शांत होईपर्यंत मला आई बाबांपासून सगळं काही लपवून ठेवावंच लागेल. आप्पा जानू आई बहुतेक मला भावनाताई बोलवते. हा मी आले बहिणी आले. आण. काही घाबरू नकोस, बरे आहेत ते. हा घाबरली ती. हा हा थोडस घेणार. हा काय चाललंय काय तुमचं सिद्धिराज? बायकोच्या स्वतःवर मेहंदी काढताय ना? मग हात बघा किती थरथरतोय. अरे बस काय ते सौंदर्य पुढे माझा हात काय अख्खा जीव कापतो माहिती. काही ऐक ना मी काय म्हणतो, तू डोळे बंद कर का? तुझ्या नावाचं इनिशियल काढतो आणि मग तू ते आरामात शोध. काही काय अरे. सिद्धिराज, तुम्ही ना कधी कधी खरंच खूप लहान मुलांसारखे वागता. आपल्या लग्नाची मेहंदी आहे का ही? वागतो मी लहान मुलासारखा. बास डोळे बंद अहो कर. पण कसं? डोळे बंद बरं, कर. बरं. हा करते. डोळे बंद कर पटकन. चीटिंग अजिबात करायची नाही. नाही हा करायचं. नाही अजिबात नाही. हा झालं का? 2 मिनिटं थांब. 2 मिनिटं थांब. एवढं काय लिहिताय? थांब. उघड डोळे. अरे बाप रे, कुठे लिहिलंय नाव? बापरे, मला तर सापडतच नाहीये. तुला काय वाटतं, तू एवढी मस्करी करणार आणि मला काय कळणार नाही? तू पण कमी नाही मस्करी करणार. बायको कोणाची आहे मी? भावनाताई जिग्स, तुम्ही जयंत सरांना बघितलं का कुठे? नाही, जयंत तिकडे आलाच नाहीये. नवरा दिसत नाहीये म्हणून कोणीतरी अस्वस्थ होत आहे असं वाटतंय. जिग्स अरे काय तू पण. ठीक आहे तुम्ही कंटिन्यू करा, मी परसदारी बघते त्यांना. आलेच. ए तू शोध. बापरे, मला सापडतच नाहीये. पण मी कुठे नाही तरी शोधू? शोधावं तर लागेल. हो शोधते. नीट शोध. बापरे, कुठे आहे बरं नाव? बाबा, अरे जैन काय रे बोल. आजींच्या चेकअपला जायचं होतं ना? हो माझ्या लक्षात आहे ना, पण अजून थोडा वेळ आहे. मी तशी रिक्षाही सांगून ठेवली आहे, निघेनच मी थोड्या वेळात. बस ना बस. बाबा मी काय म्हणत होतो, तुम्ही कशाला इतका त्रास करून घेताय? तर आजींची पण दगदग होईल. मी आज फ्री आहे, मी घेऊन जातो ना त्यांना. अरे जयंत यात त्रास कसला आलाय? मी घेऊन जाईन आईला. बाबा मुलगा म्हणता ना तुम्ही मला, मग माझ्याकडून मदत करून घ्यायला तुम्ही इतके का ऑकवर्ड होताय? आणि बाबा तुमची हेल्पच होईल. तुम्हाला पण किती काम आहेत. वास्तुशांतीची तयारी करायची आहे, पाहुण्यांची व्यवस्था. हो या सगळ्यांमध्ये माझ्याकडून मदतच होईल तुम्हाला. बाबा तुमच्यामुळे मला किती काय मिळालंय. या फॅमिलीकडून इतकं प्रेम मिळालंय मला. इनफॅक्ट फॅमिली काय असते हे मला तुमच्यामुळे कळलंय. मग बाबा मला माझ्या फॅमिलीसाठी एवढं तरी करू देत. अदरवाईज मला खरंच खूप गिल्टी वाटेल. अरे जयंत काहीतरीच काय बोलतोयस तू? गिल्टी वगैरे काय? खरं तर तू आमच्याकरता खूप काही केलंयस रे. बाबा जयंत थांब ना, बोलू दे मला. खरं सांगू तर तू मुलगाच आहेस आमचा. खरं तर हे संतोषला सुचायला हवं होतं, नाही सुचलं. तुला सुचलं. जयंत तू आईला घेऊन जा डॉक्टरांकडे. हा फक्त जाताना तिची फाईल मात्र आठवणीने घेऊन जा. हो बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आजींना सेफ घेऊन जाईन आणि सेफ परतही आणेन. अरे म्हणजे काय? आलो. जयंत इथेही नाहीये आणि काय चाललंय याचं? सॉरी जानू, पण तू जर माझ्याकडे परत येणार नसशील
तर मला हे करावंच लागेल. कुठे गेला असेल अजय? इथेही नाहीये. नक्की काय चाललंय याच्या मन? आजी आजी कुठे गेली? शयन त्या आजीला काही केलं तर नसेल ना? एक मिनिट. आजीची चप्पल नाहीये, आजीची व्हीलचेअर पण इथे नाहीये. नाही, नक्की जयंत आजीला कुठेतरी घेऊन गेला. फोन फोन उचल जयंत, फोन उचल. फोन का उचलत नाहीये हा? स्विच ऑफ केला याने. नाही, मला काही करून जयंतला अडवायला हवं. त्याने आजीला काही करता कामा नये. काय करू मी? पेढे 5 बाबा, किलो. काय ग? ऐका ना, हा. मला सांगा तुम्ही आजीला आणि जयंत सरांना कुठे बघितलं का? अगं ते बाबा ऐका ना, पूजेच्या साहित्याची लिस्ट बनवली आहे का तुम्ही? अरे मी लिहिली आहे सगळी लिस्ट. मला सांग तू काय काय लिस्ट दाखव. हे बघा, हार फुलं वगैरे. बाबा ऐका ना, मी काय म्हणते, तुम्ही बघितलेत का त्या दोघांना कुठे? अगं आज आईची अपॉइंटमेंट होती, डॉक्टरांकडे जायचं होतं चेकअप करता. जयंत सर घेऊन गेलेत तिला. काय ग जानू, चेहरा असा का झाला तुझा? बाबा कसं सांगू तुम्हाला, तुम्ही आजीला जयंत बरोबर पाठवायलाच नको होतं. जयंतमुळे आजीच्या जीवाला धोका आहे. पण मी जर हे तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला अजिबात पटणार नाही. जानू, काय झालं? कसला विचार करतेस? नाही, कुठे काय, काहीच नाही झालं. मी असंच विचारलं. मी आलेच. आजी, चेकअपला आणलं तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे आजी, मला हे हॉस्पिटल का आवडतं? कारण इथे दुसऱ्या बाजूला पेशंटसाठी रॅम्पच नाहीये. फक्त पायऱ्या आहेत. बघा ना. सो आता काय होणार आहे माहितीये तुम्हाला? काय होणार आहे तुम्हाला माहितीये का आजी? हे सगळं हा मला का सांगतोय? नक्की काय विचार आहे याचा? काही झालं तरी चेहऱ्यावर भाव उमटू द्यायचा